तुम्ही कधी बघा शिमला मिरची खाल्ली आहे का? तर कोणाकोणाला आवडत नाही शिमला मिरची म्हणून लोक खात नाहीत. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खूपच मस्त लागते. असं वाटतच नाही आपण शिमला मिरचीची भाजी खातोय म्हणून. तर बघा मी तेल टाकलं, जिरे मोहरी लसूण टाकलं, कांदा टाकला. कांदा, बटाटा आणि टोमॅटो टाकून थोडंसं परतायचं त्याला 2 मिनटं आणि नंतर मीठ चवीनुसार टाकायचं. हळदी पावडर आणि मिरची पावडरच फक्त टाकायची बरं का. आणि त्याला पण थोडंसं 1 मिनटं परतायचं. नंतर शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची परतून घ्यायची आणि त्याला वाफेवर 10 मिनटं तरी वाफेवर त्याला ठेवायचं, कारण शिमला मिरची आणि बटाटा शिजेपर्यंत. मग बघा शिजलेला आता 10 मिनटं ठेवून दिलेला आपण, तर मस्त शिजला होता शिमला मिरची आणि बटाटा. मग मी शेंगदाणे टाकले नाही, तर त्यात बेसन पीठ टाकायचं बरं का आणि त्याला आपण परतून घ्यायचं जरा 1 मिनटं. आणि मस्त अशी बघा बेसन टाकलेली शिमला मिरची खूपच मस्त लागते. तर असं वाटत नाही की आपण शिमला मिरचीची भाजी खाते म्हणून. ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी बघा तुम्ही असं बनवून बघा आणि खूपच मस्त लागते. आणि बनवून बघा आणि नक्की मला सांगा कशी झाली ते. आम्ही दुपारच्या जेवणाला शिमला मिरचीच बनवलेली. आरवला पण खूप आवडते. चला म्हणलं शिमला मिरचीच बनवूया आपण, खूप दिवसांनी पण आणली नव्हती मी. तर मस्त असं दुपारच्या जेवणाला गरम गरम आम्ही शिमला मिरची मस्त खाऊन घेतली. आणि आरवला पण खूप आवडते बरं का. आणि थोडं त्यात लिंबू टाकलं ना तर खूपच त्याची टेस्ट आणखीन वाढते. तर आम्ही दुपारच्या जेवणाला आम्ही तेच खाल्लं. चला मग आजच्यासाठी एवढंच. बाय. सी यू, टाटा.